कल्पक पाटील आणि लवेश पाटील, संतोष किनी, कल्पक पाटील आणि लवेश पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय संदेश किनी यांना. संदेश किनी यांच्या शुभ हस्ते कल्पक पाटील आणि लवेश पाटील यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. हे आमचे आगरी रत्न आहेत. आगरी चषक 2024 मध्ये त्यांचं सुद्धा मोलाचं योगदान लाभलंय. हे तुम्ही बघू शकतायत. संदेश किनी यांच्या शुभ हस्ते कल्पक पाटील आणि लवेश पाटील यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. जेटीसी द्वारे ही क्षणचित्र टिपली जात आहे. स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर आमच्या आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा केला जातोय. नाश्ता आणि नाश्त्याचं जे सहकार्य आहे ते कुमार राज जयप्रकाश म्हात्रे यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता चाललेत. बिस्लरी बॉटलची व्यवस्था श्री चेतन महेंद्र पाटील माऊली आर्टचे यांनी या स्पर्धेसाठी केलेला आहे. आणखीन आमचे दानशूर आश्रयदाते आहेत, त्यांचा सुद्धा उल्लेख आम्ही थोड्याच वेळात करणार आहोत. या मॅच कडे 3 षटकांचा मॅच होतोय. स्ट्राईक इन कडे न्यू गोल्डन मोरवा टीमचा सचिन, नॉन स्ट्राईक इन कडे रामेश्वर आणि पहिले षटक टाकण्याकरता ऋषभ काठे. खारबाव टीम म्हटलं, साई स्पोर्ट्स खारबाव टीम म्हटलं तर आज खूप चांगलं यश त्याने प्राप्त केलंय. शॉर्ट बॉल शॉर्टम फुल केलंय. चेंडू जातो स्कोर लेग रिजन मध्ये. शतरक्षक तिथे तैनात आहे. अप्रतिम शतरक्षकाचं पाहता पाहता 2 धावा मिळवल्यात बॅटरने. 2 धावांच्या मदतीनं खातं उघडलंय आणि या 2 धावांशी खातं उघडताना सचिन नावाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. चेतन यांनी चांगली फिल्डिंग केली. आई एकविराम आता स्टँड जवळ म्हणजेच बॅकवर्ड स्कोअर लेगच्या क्षेत्रामध्ये तो वेगाने आला आणि चेंडूला अडवलाय. अन्यथा चौकार आला असता हा बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. गोलंदाज तयार. सरळ बॅटने चेंडूला खेळला जाते. चेंडू हवेत आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल. सीमारेषे पार. मिळतात धावा 4. आगरी चषकातील शानदार दमदार चौकार. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर झाली आहे ती 6 धाबा. या सुरुवातीपासूनच आक्रमक पावित्र्य घेतलाय बॅटिंग करताना न्यू गोल्डन मोरवा टीमने. याचं कारण असं की साई स्पोर्ट्स खारबाव टीमची या आधीची बॅटिंग बघितली होती. पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी अफलातून बॅटिंग केली होती शिरगाव संघाविरुद्ध आणि या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हा पावित्र्य त्यांचा. आता बघितलं तर आपण आत वळणारा चेंडू होता. इन कटर चेंडू टाकलाय. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. उसळी घेतोय पडल्यानंतर आणि थेट वळताना दिसलाय. धावसंख्या धावपळकर आहे ती 6 धाबा. 3 बॉलची समाप्ती. ऋषभ काठी, अक्षय हे चांगले वेगवान गोलंदाज आहेत या टीमचे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला वावलं जातंय. 1 धाव मिळाली. शॉर्ट गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एकाच धाब्यावर आता समाधान मानावं लागतं. या एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 7 धाबा. रणनीती चांगली असेल तर रणगती ही वाढू शकते बॅटिंग करणाऱ्या टीमची. कारण बुद्धिमत्तेचा वापर या ठिकाणी तुम्ही जर केलात तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतोय. पुढचा बॉल. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय आणि या विकेटने वाढतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का. गॉन. संघाकरता धावा त्याला बनवाव्या लागतील. 24 क्रमांकाची जर्सी त्याची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. ऋषभ
हा खेळायचा होता ऑन साईडला चेंडू, ऑफ साईडला बॅकवर्ड पॉइंट मधून गली क्षेत्राच्या दिशेने चेंडू वळतोय. एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीनं धाव फळकावर धाबा झाले आहेत त्या 8 धाबा. पहिले षटक समाप्त झालेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, धाव संख्या 8. नंतर बॅटिंग करताना मोरवा टीमची धावसंख्या 1 गडी बाद 8. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. त्या 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच 12 बॉलमध्ये 20 ते 22 धावा जर आल्या तर मजबूत स्थिती आपण समजू शकतोय मोरवा टीमची. अन्यथा त्यांना ह्या मॅचला गमावावं लागेल. गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज आलाय नितीश. समोर उजव्या हाताचा फलंदाज अमर. हवेच्या विरुद्ध दिशेने त्याला फटकेबाजी करायची आहे. अमर यांनी हा चांगला फटका खेळलाय. अमोल यांनी हा चांगला फटका खेळलाय. चेंडू जातो फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रात. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा सहजतेने होते पूर्ण. दूरवरून फेकी येईपर्यंत 2 धावा सहज होतात पूर्ण. 2 धावांची धावसंख्या धाव फळकावर झाली आहे ती 10 धावा. 10. एक गडी बाद 10 धावा ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही चांगली धावगती आपल्याला पाहायला मिळत नाही. हा फुल लेंथ बॉल होता. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वळवला. एक धाव पूर्ण केली. डीप मधून फिकी येईपर्यंत 2 धावा सहजतेने होतात पूर्ण. म्हणजेच लाईफ लाईनचा वापर या ठिकाणी केला जातोय. मी म्हटलं होतं की षटकार आणि चौकारांपेक्षा जास्त महत्त्व टेनिस क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धावसंख्येला आहे आणि हे जाणलंय. यापूर्वी सुद्धा आम्ही तसंच बघायचो. विशाल भोईर एकेरी दुहेरी धावसंख्येला जास्त महत्त्व द्यायचे, जे सध्या स्कोअरबोर्ड मेंटेन करतायत आणि रन मशीन म्हणून त्यांना सुद्धा ओळखलं जायचं. अप्पर कटचा फटका खेळायचा होता. एक वॉर्निंग मिळेल. हा चेंडू टाकलाय बाउन्सर आणि त्यामुळेच मुख्य पंच आणि स्क्वेअर लेग पंच डिसाईड करतायत. योग्य निर्णय त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फळकावर पाहायला मिळतो ती 12 धाबा. 12 धावा धाव फळकावर पाहायला मिळत आहेत. रेड सिग्नल सध्या तरी खारबाव संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. रेड जर्सीमध्ये ते मैदानाच्या आतमध्ये यंदा 2024 साली उतरत आहेत. चांगला बॉल. रायझिंग डिलिव्हरी. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय आणि बॅटरला बीट केलं जात आहे. विकेटचं झालंय पतन. विकेट क्रमांक 2. शेवटचा बॉल असेल आता या दुसऱ्या षटकातील गोलंदाज नितेशाचा. चांगला बॉल. स्विंग अँड मिस. गुडलाईन क्षेत्रामधून उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या 2 गडी बाद 14.
आणि येणाऱ्या शनिवार आणि रविवारी तुम्ही जुचंद्र मास्टर अंतर्गत 40+ क्रिकेटच्या मॅचेस ह्याच मैदानावर पाहणार आहात. आणि ती सुद्धा एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा असेल. स्पर्धेचं स्वरूपसुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. यूट्यूबद्वारे थेट प्रेक्षेपण असेल. जे प्रेक्षक येतील त्यांच्याकरता सुद्धा भोजनाची व्यवस्था असेल. जे संघ येतील त्यांच्याकरता सुद्धा भोजनाची व्यवस्था असेल. आणि ही नवीन संकल्पना जुचंद्र मास्टरची आपल्याला पाहायला मिळते आहे. सोबत सकाळच्या सत्रामध्ये जर तुम्ही घरी रागावून आला असाल तर नाश्तासुद्धा मिळेल इथे. ही नाश्त्याची व्यवस्थासुद्धा त्या 40+ क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहणार आहात. वळूया मॅचकडे. 7च्या सरासरीने 14 धावा झाल्यात. आता अक्षय गोलंदाजी मार्गावर आलाय. शेवटचं षटक टाकण्याकरता अक्षय आलाय. स्ट्राईक इनकडे फलंदाज आहे सचिन. मोठा फटका सचिन याने खेळलाय. चेंडू गॅप मध्ये जातोय. एक धाव मिळाली. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. फेकी जाईपर्यंत 2 धाव पूर्ण करतो सचिन आणि तिसरी धाव घेण्यासाठी तो उत्सुक होता. परंतु तिसरी धाव घेता घेता हा धोका निर्माण झालाय. लागलाय तिसरा धक्का. 3 गडी बाद. धाव संख्या 16. सून चालत नाही. त्या बुद्धिमत्तेचा योग्य तो वापर करायला हवा. कारण बुद्धीच्या कॅमेऱ्यामध्ये विचारांचा रोल घालून प्रत्यक्षात प्रयत्नाचं बटन दाबून जो काही सर्व काही विश्वास मिळत असतो आहे, जे काही फोटो येत आहेत ते तुमच्या आनंदाचे असतात. आणि म्हणूनच अशी दृश्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अनेक वेळा पाहायला मिळत आहेत की बुद्धिमत्तेचा वापर होत नाही. ते तो करायला हवा. बॅटर करताना दिसत नाही. बॉलर्सने तर तो बुद्धिमत्तेचा वापर केलाय. नवीन बॅटर आलाय कुमार. हा फुल टॉस बॉल चांगला गॅप मध्ये फटका टोवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. या 2 धाव मिळतात बॅटरला. 2 धावांच्या मदतीनं धाव संख्या झाली धाव फळकावरती 18. कुमार आणि राहुल या दोघांवर मोठी जबाबदारी आहे. रामेश्वर 0 या धावसंख्येवर बाद झाला. गोल्डन डकचा शिकार तो बनलाय. अमोल हा सुद्धा स्वस्तात बाद होताना दिसला. फक्त 5 धावा त्याने बनवल्या. सचिन याने 9 धावांचं योगदान दिलंय. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि स्ट्रेट टू द बॉलर हा फटका खेळलाय बॅटर कुमार यांनी. 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 19. आता खऱ्या अर्थाने स्ट्राईक इनकडे कुमार आलाय. राहुल यांनी हा फटका खेळला होता. 5 धावा त्याच्या धाव फळकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. ही अधिकृत माहिती आमच्यापर्यंत आमचे मॅन्युअल स्कोरर विशाल भोईर पोहोचवत आहेत. स्कोरर जर आमचा सक्षम असेल ना तर धावतं समालोचन आम्ही प्रेक्षकांपर्यंत सक्षमरित्या पोहोचू शकतो. चांगलं फ्रेम या जुचंद्र नगरीने दिलेलं आहे. चांगले क्रीडापटू घडलेले आहेत. अनेक मोठ्या स्पर्धा गाजवण्याचं काम ते खेळाडू करत असतात. आणि इथे सध्या बोलवाला आपल्याला ह्या स्पर्धेमध्ये दिसतोय तो वसई तालुक्या व्यतिरिक्त टीमचा. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता. काय घडले बघूया. इथं 1 धाव पूर्ण केली जाते आणि 1 धाव्याच्या मदतीनं विकेट गेले. विकेट झाले कारण यष्ट्यांवर चेंडू हिट झालाय. याचाच अर्थ हा 4था धक्का लागलाय. 4 गडी बाद. धाव फळकावर धाबा आहे त्या 19 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट.
डावाची समाप्ती आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 4 गडीबाद 26 धाबा, 9च्या सरासरीने 27 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय साई स्पोर्ट्स खारबाव या टीम समोर. शेवटच्या क्षणाला हा षटकार आला त्यामुळेच ही सरासरी थोडीशी वाढताना दिसली, अन्यथा आणखीन धोका असता न्यू गोल्डन मोरवा टीमला. 27 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, रणनीती वेगळी आखावी लागेल कारण चांगले गोलंदाज आपण न्यू गोल्डन मोरवा टीम मध्ये पाहिलेत आणि ते या 27 धावा डिपेंड सुद्धा करू शकतात. पाहूया या मॅचची कहाणी काय असेल, पुढचा पडाव काय असेल याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत आमचे साथी समालोचक मित्र निशांत पाटील. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 27 धावा या मॅच मध्ये बनवायच्या हा सामना जिंकण्यासाठी साई स्पोर्ट खारबाव या टीमला. तर मोरवा संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण विशाल नाईक सरांना पाहतोय, ललित भुईर सरांना आणि मनोज परेड सरांना आजच्या दिवसामध्ये आपण पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये पाहतोय. फॉलो गँग पुरस्कृत अग्री चषक 2024चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा तुम्ही पाहता. चांगली स्पर्धा रंगली आहे आणि आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचा अगदी समारोप आपण पाहतोय. कारण आज जर पाहिलं तर चांगला खेळ राहिलाय सर्व खेळाडूंचा. मागील सामन्यामध्ये जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता, तो सामना जिंकला मोरवा टीमनं. इथे 26 धावा बनवल्यात सुरुवातीच्या 3 षटकामध्ये आणि 27 धावांचा टार्गेट सेट केलाय साई स्पोर्ट खारबाव या संघाच्या विरोधात. तर क्षेत्ररक्षण सजवा, लगेच सामन्याला सुरुवात करा आणि 2 आमच्या ऑफिशियल्स पंच यांना देखील विनंती करतोय आपण लवकर जायचं आहे, सामना सुरुवात करायची आहे. आणि खारबाव संघ आपली आघाडीची जोडी आपण मैदानावरती दाखल करायचं आहे. 27 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात साई स्पोर्ट खारबाव या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या षटकामध्ये खूप चांगला फटका पाहायला मिळाला, अगदी शेवटच्या चेंडूवरती आपण षटकार पाहिला राहुलच्या बॅटमधून आणि सन्मानजनक धावसंख्या उभारली मोरवा या टीमनं. तब्बल 26 धावा धावफलकावरती केल्या आणि 27 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. इथून देखील हा सामना मोरवा संघ जिंकू शकतो, परंतु त्यासाठी त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुरुवातीलाच विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल, चांगल्या रीतीने खेळ करावा लागेल कारण क्षमता आहे या संघाकडे. कारण मागील मॅच मध्ये आपण पाहिलं या संघाची गोलंदाजी चांगली आहे, कारण गोलंदाजीच्या जोरावरती या संघाने मागील मॅच मध्ये गोडदेव या संघाचा पराभव केला. त्यामुळे या मॅच मध्ये देखील रंगत पाहायला मिळेल. तर सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे साई स्पोर्ट खारबाव संघ आणि मोरवा संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर ही ट्रॉफी आहे ती आपल्याला प्राप्त झाली आहे. अग्री भूषण, अग्री रत्न जिग्नेशजी मात्रे साहेबांच्या माध्यमातून. तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक भैरव कलेक्शनचे तेजसजी पाटील यांच्या माध्यमातून प्राप्त झालाय. त्यानंतर सर्वाधिक चौकार व षटकार साठी बॅट देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. द केक नेशनचे पियुषजी पाटील आणि कामेश पाटील यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. तदनंतर मालिकावीर साठी बॅट आपण पाहतोय ब्रँडेड स्पोर्टचे ऑनर कैवल्य पाटील यांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. तदनंतर सामनावीर ट्रॉफी अशोक सकाराम किनी साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. या स्पर्धेसाठी चेंडूचं सहकार्य आपल्याला प्राप्त झालंय ते श्री अभिषेक मात्रे यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेमध्ये पाळची व्यवस्था सनी भोईर यांच्या माध्यमातून झालेली आहे, त्यांचा देखील आभार. तदनंतर तंडपे
या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर भावेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. तदनंतर नाश्ता राज जयप्रकाश म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि बिस्लेरी बॉटल चेतन महेंद्र पाटील माऊली आड यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. सर्वांचा आभार. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. 27 धावा बनवायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. साई स्पोर्ट खारबावला 18 चेंडू आणि 27 धावा बनवायच्या. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत आहे. प्रणय पाटील आणि अक्षय पाटील हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सत्तावीस धावा बनवायच्यात आज सामना जिंकण्यासाठी. टीम साई स्पोर्ट खारबावला सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत आहे. प्रणय पाटील आणि अक्षय पाटील हे दोन फलंदाज आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती पार्थ या गोलंदाजाला तुम्ही पाहताय. वसई कोळीवाडा संघाचा कर्णधार आपण देखील संपर्क साधायचा आहे. वसई कोळीवाडा संघाचा कर्णधार आपण देखील संपर्क साधायचा आहे. सामन्याला सुरुवात होते. षटकातील पहिला बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाज पार्थ लोअर फुलटा चेंडू होता. यावेळी चेंडूला स्लॉग हिट केला. बॉल जातोय इन टू द गॅप सीमारेषेच्या पलीकडे डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रणय पाटीलच्या बॅट मधून येतोय चौकार. चांगला स्लॉग हिट आपण पाहतोय प्रणयच्या बॅट मधून. अगदी चेंडूला पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाठवलाय. सीमारेषेच्या पलीकडे चौकार आलाय. पहिला चेंडू फेस करत असताना कमालीचा फटका सजवलाय. पारच्या विरोधात आक्रमण केलाय. पहिल्या चेंडूवरती वंडर बॉय खारबाव प्रणय पाटील एक चांगल्या धाटणीचा खेळाडू आहे आणि यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मात असलेला खेळाडू तुम्ही पाहता. कारण खुल्या गटामध्ये खूप चांगली बॅटिंग केली प्रणयनं. मागील आठवड्यामध्ये त्याची बॅटिंग आपण पाहिली आणि तो फलंदाज आज जर पाहिलं तर या जुचंद्रच्या मैदानावरती त्याला आपण पाहतोय आणि त्याच्या बॅटमधून अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. चांगली सुरुवात केली आहे प्रणय पाटीलनं. इथं पाहिलं तर शतरक्षणामध्ये व्यूहरचना करत असताना पार्थ, कारण 27 धावा इथे डिपेंड करायच्या आहेत मोरवा या टीमला, त्यामुळे इथे चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पार्थ बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. कोलवटप्पाला चेंडू आहे. आडवा बॅटने केल्याचा प्रयत्न, शरीराचा वेध. इथे काय घडलंय? धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे लेगबाईच्या स्वरूपात धाव मिळते प्रणय पाटीलला. अगदी पाहिलं तर बिगिन करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला आणि लेगबाईच्या स्वरूपात इथे धाव मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 5 या आकड्यावरती. चांगला चेंडू होता, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी जर पाहिलं तर थोडासा आतमध्ये येताना आपण पाहिलाय आणि इथे लेगबाईच्या स्वरूपात धाव मिळाली. कमबॅक करणारा चेंडू होता पार्थ या गोलंदाजाचा, कारण पडल्यानंतर चेंडू आतमध्ये देखील वळला होता. यावेळेस हा प्रकार होता. या चेंडूला पुल केलाय, पाठवलाय. आई एकविरा माता स्टँड मध्ये चेंडू जातोय षटकार. फटकालाय अक्षय पाटीलच्या बॅट मधून. आकुट टप्प्याला चेंडू होता, बॅकफुटला गेला आणि तदनंतर चेंडूला पुल केलाय. कमालीचा स्ट्रोक सजवला. चांगला फटकाला. या 7 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 11 या आकड्यावरती. चांगली सुरुवात केली आहे दोन्ही फलंदाजांना. प्रणयनं देखील पहिल्या चेंडू फेस करत असताना त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. अक्षयच्या बॅटमधून देखील इथून षटकार येतोय. चांगली सुरुवात करतोय, अगदी आक्रमकता दाखवतोय अक्षय पाटील. चांगल्या धाटणीचा तो फलंदाज आहे. आज चांगली सुरुवात करतो या मॅच मध्ये, आक्रमकता दाखवतोय. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता डीप स्क्वेअर रिझन मध्ये. खोलात टाकला. इथे मोठा फटका, अजून एक 2 इन अ रो. अजून एक मोठा फटका अक्षय पाटीलच्या बॅट मधून येतोय, सिक्सर. या 7 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 17 या आकड्यावरती. चांगला फटका पाहायला मिळाला. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला.
तिसरा देखील उडवला, इथे फटका फसला, शतरक्षक पोहोचतील का? वाईड ऑफ लॉंग ऑफला इथे चेंडू स्टॉप झाला आणि तत्पूर्वी 2 धावा. तिसरीचा प्रयत्न, अक्षय वेगाने धावलेत आणि इथे जर पाहिलं तर 1 रन शॉट, म्हणजेच काय इथे 2च धावा मिळतील या चेंडूवरती. वेगाने इथे धावले होते आणि इथे जर पाहिलं तर 1 धाव शॉट पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 19 या आकड्यावरती. अजून हा सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. मोठा फटका खेळलेत, फटका फसलाय, शतरक्षक तिथे पोहोचतील का अगदी पाहावं लागेल. 1 धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा पूर्ण केल्या जातील. चांगली बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 21 या आकड्यावरती. आता फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 5च्या विरोधात या मॅच मध्ये 21 धावा आल्यात. चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाज करत असताना अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी पाहायला मिळाली. प्रणय पाटीलनं चांगली सुरुवात केली. अक्षयच्या बॅटमधून सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आले. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये हा सामना खुळा झालाय. खारबावच्या बाजूने हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण येणारे 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका आणि इथे खारबाव संघ विजयी होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी चांगली होणं गरजेचं होतं मोरवा या टीमसाठी, परंतु अगदी पाहिलं तर 5च्या पहिल्या षटकामध्ये भरपूर जास्त धावा खर्च झाल्या. पूर्णपणे दबाव जाणवला. फलंदाजी करत असताना देखील चांगल्या पद्धतीने बॅटिंग करता आलेली नाही या टीम मोरवाला आणि कुठेतरी हा संघ बॅकफुटला जात असताना आपण पाहतो या मॅच मध्ये. चांगला खेळ करावा लागेल. इथून देखील येणारे 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सुमित बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. अक्षयसाठी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरून खेळले, स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. शतरक्षक आहेत परंतु त्यांना भेदून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 25 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, इथे वाईट बॉल आणि इथे धाव देखील कंप्लीट केली जाते. म्हणजेच काय 1+1 अशा 2 धावा आणि सामना इथे जिंकला. साई स्पोर्ट खारबाव या संघाने अभिनंदन. साई स्पोर्ट खारबाव, हार्ड लक टफ लक मोरवा टीम. तर या ठिकाणी साई स्पोर्ट खारबाव संघाचा कर्णधार आपण यायचा टॉस करण्यासाठी आणि वसई कोळीवाडा संघाचा कर्णधार आपण देखील यायचा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो मिस्टर अक्षय पाटील, अक्षय आपण देखील यायचा व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. तर पराग वतारी खारबाव संघाचा कर्णधार आपण यायचा टॉस करण्यासाठी आणि वसई कोळीवाडा संघाचा कर्णधार आपण देखील यायचा. या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. यानंतर दत्ताली स्पोर्ट जुचंद्र, समित पाटील यांचा संघ आणि पार्थ 11 कारिवली संघाचा कर्णधार आपण देखील